मोबाईल कोणता वाला घेतला? डोक्याचा बाहेर का आज दर भटकते ना तिथं जाऊन ते करते म्हणून घेऊन जा म्हणतो. तुम्हाला जर तुमच्या जमिनी वाचवायच्या असतील तर अन्यथा काहीच होणार नाही. MID म्हणून घोषित करा. काही नाही, तो विकू शकत नाही आणि तिथं काही करू शकत नाही. फक्त तो उद्योग नाही सांगत ना पोलीस वाले कोणाकडे जात नाही. तुम्हाला निवड नवरा बायको पोरं बारा सर्व घरून जाऊन देतो बघा. त्याच्याशिवाय नाही आज बघा मुख्यमंत्री असे आम्ही कलेक्टरकडे गेलो तर अशी जागा नव्हती, अशी जागा नव्हती. पहिलं आंदोलन केलं म्हणूनच हे तरी वातावरण थोडसा कमी झालेला. नाही तर आणखी वातावरण जास्त म्हणजे वेळोवेळी जमिनी हे नष्ट करण्यात येत आहे. जयराम पहिल्या वेळेस कसं वाटलं 100 एकरमध्ये सर्व गावाची 2 करोड वाव बरोबर. त्याच्याकडे काही कमी नाही, पण आपल्याकडे त्याच्यातलं नगण्य बी नाही. आपली जी जमीन आहे तेच पिकवून उगवून खाऊन तर आपण जीवन जगून नाही तर काही इथून गाडी घेतली घर बनवली ऍक्सिडेंट होत आहे गाडी शेतात मरत आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. जीवन तुमचं तेच आहे. आपली एंडिंग नदी समस्या
विचारा तर बसा लागेल तुला. तुमची पिढी समोर जाईल चांगल्या पद्धतीने तुम्ही काढ, पण तुमच्या समोरच्या पिढीला नाही का वाढत्या औद्योगिकरणामध्ये गडचिरोलीमध्ये जी आणखी एक नवीन कंपनी येत आहे मेसर्स वरद फेरो अलाय या कंपनीचा नवीन प्रोजेक्ट जो आहे तो मुधोली चेक नंबर 2 या गावामध्ये आहे आणि आता मी याच गावामध्ये उभा आहे. या गावामधली जवळपास 450 एकर पेक्षा जास्त जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे. उद्या या प्रकल्पाची पर्यावरण विषयक जनसुनावणी आहे. लोकांना काय वाटतं, नेमकं त्यांच्या भावना काय आहे, आपण जाणून घेऊया. ह्या जनसुनावणीच्या संदर्भात बोलताना असं वाटतंय का पर्यावरणाबद्दल जे आमचे गुरंढोरं आहेत, मानसिक त्रास होणार आहे, आमच्यावर जीवनहानी होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही जमीनच देणार नाही. मुळात आमची जमीन आम्ही देणार नाही आणि हा प्रदूषण आमच्या मुलाबाळाला सामोरं जाऊन बहुत त्रासदायक आहे आणि आमची शेती पण होणार नाही याच्यानं. आणि आम्ही गाव सोडून जायचं का? तुम्ही किती वर्षापासून या गावामध्ये राहत आहे आणि आता ही इतक्या मोठ्या प्रमाणावर जमीन जी आहे ती गेल्याच्या नंतर तुम्ही कुठे जाणार? तीन पिढ्या झाल्या माझ्या. आजचा बाप आणि माझी तिसरी पिढी आहे इथं. तर खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत. आता समोर जर जागा गेली तर आम्हाला चढी लावायला नाही. उद्या जनसुनावणी जी होणार आहे म्हणजे ही जमीन देण्याच्या संदर्भातली पुढची प्रक्रिया आहे. हे कारखाने झाले का प्रदूषण झालं का मग दवाखाने करतील. दवाखाने करून काय फायदा बा? शेतकऱ्याचं शेवटी कसं म्हणणं राहील का जर आज एखाद्या गोष्टीचे जर समजा नुकसान झाले तर पुन्हा पैसा खर्च करा. मग त्याच्यापेक्षा जर ते नाही झालं तर हे बरं होईल. जनसुनावणी गडचिरोलीला ठेवण्यामागचं काय कारण आहे सर? हा भाग नक्षलग्रस्त भाग नसून प्लेन भाग आहे. त्याच्यामुळे जनसुनावणी स्थानिक लेवलवर ठेवायला पाहिजे होती. स्थानिक लेवलवर ठेवल्यास त्याला सर्वसामान्य जनतेची सगळी समस्या मांडता येत होती. हे आपल्या कंपनीमुळे आमच्या शेती पिकावर परिणाम तर होणार आहे, पण आमच्या जीवनावर जे आम्हाला जे ऑक्सिजन हे ते मिळत आहे त्याच्यावर सुद्धा प्रदूषण होईल. मी नकारच आहे आमच्या शेतकऱ्यांचा. मी एक सरपंच म्हणून सांगतो की जे आमचे शेतकरी म्हणतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे. घरोघरी जाऊन शेतकऱ्यावर दबाव टाकून की तुम्ही नोटीस घ्या, हा संदर्भामध्ये त्यांनी वारंवार शेतकऱ्यांना प्रशासनाने दबाव आणून नोटीस घेण्याच्या बाबतीत त्यांना हे केले, तरी सुद्धा कास्तकारांनी कुणी सुद्धा नोटीस घेतलेले नाही आणि त्यांना पळ काढून लावलेला आहे. आम्ही एकदा नाही तीनदा 2025 जुलैमध्ये शेवटचा ठराव पेसा सभेचा आम्ही नाकारला की आम्हाला भूमी संपादनामध्ये शेती द्यायची नाहीये. आणि आमच्या शेती हा जलसिंचित शेती आहेत, ओलिताच्या शेती आहेत. हा मुधोली जयरामपूर हा जो परिसर आहे हा परिसरमध्ये सुपीक जमिनी आहेत, नदीकाठच्या जमीन आहे आणि आम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये भूमी संपादनासाठी जमीन देणार नाही आहोत. जे गावकऱ्यांचा विरोध किती तीव्र आहे आपण बघितलं की कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन या प्रकल्पासाठी देणार नाही अशी या शेतकऱ्यांची गावकऱ्यांची भावना आहे. आता त्यांच्या भावनेचा आदर ठेवून हा प्रकल्प या ठिकाणावरून रद्द केला जातोय का हेच आता बघावं लागेल. मनोज ताजने, लोकशाही मराठी, मुधोली चक, गडचिरोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.